खूप चांगलं सेशन अरेंज केल्याबद्दल पहिल्यांदा सगळं आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि डॉक्टरांचं पण खूप खूप धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की या संपूर्ण पिरियडमध्ये फार कमी प्रमाणात बाहेर जायला मिळतंय. विशेषतः मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये किंवा तुमच्या इमारतीमध्ये अनेक पेशंट्स असल्यामुळे घराच्या बाहेर सुद्धा पडता येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये दररोजचं जे फिरणं आहे, विशेषतः मधुमेहींच्या बाबतीत जे फिरणं वगैरे त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल होतं ते. तर अशा परिस्थितीमध्ये नेमके कोणते व्यायाम या परिस्थितीमध्ये करणं आवश्यक आहे? याच्याविषयी आपण थोडंसं जर सांगितलं तर बरं होईल. आणि दुसरा अ, प्रश्न असा आहे माझा, की मधुमेहींच्या बाबतीत अनेक वर्ष तीच औषधं आपण परत-परत घेत असतो. तर त्याचे काही दुष्परिणाम कालांतराने ह्याच्यावरती तुमच्या शुगर स्वादुपिंडावरती होतात का? त्याच्यामुळे आणखीन ते अकार्यक्षम बनतं का? किंवा काय? हा एक माझा प्रश्न आहे. 2 असे प्रश्न आहेत. अ, तुम्ही पहिला प्रश्न जो विचारला तो व्यायामाबद्दल. जी. खरीच अशी अडचण आहे. तुम्ही शहरांची नावही तशीच घेतली मुंबई आणि पुणे, जिथे की अपार्टमेंट्स जास्त आहेत, जिथे की घराचं खरंच एरिया जर बघितला तर हा खूपच छोटा असल्यामुळे व्यायाम करणं हे तेवढं होऊ शकत नाही. पण तशा परिस्थितीत सुद्धा जर तुम्ही पूर्वीपासून आसन करत असाल, तर काही आसनं आहेत, जे की नक्कीच फायद्याची ठरू शकतात. उदाहरणच द्यायचं तर मंडूकासन आहे, अर्धमच्छिद्रासन आहे. पण ही आसनं सुद्धा मी सांगत नाही, याचं कारणच असं आहे, की या आसनाचं जर पहिल्यापासूनच तुम्ही व्यवस्थितरित्या करत असाल, तर त्याचा फायदा होतो, त्याचा एक. फायदा. आणि दुसरी गोष्ट, की आसनं हे जर गुरुच्या मार्गदर्शनाखाली नाही केली गेली, तर आसनं व्यवस्थित न केल्यामुळे त्याचे सुद्धा दुष्परिणाम हे जास्त असतात. कळलं. म्हणून जर चालणं-फिरणं करू शकाल, तर ते सगळ्यात योग्य आणि ते योग्य. सगळ्यात सोपं आहे. तुम्ही एरिया वाईज जरी म्हणालात, एक 10 बाय 12 ची जरी रूम असेल आणि तिथं सुद्धा पूर्वीचे लोकं आपल्याकडे शतपावली करायचे आणि तशी जी. शतपावली ही जर तुम्ही अर्धा तास ठेवली आणि त्याच्यात रेग्युलॅरिटी ठेवली, तर नक्कीच त्याचा सुद्धा फायदा हा होतोच. कारण आमच्याकडे असे बरेचसे पेशंट्स आहेत. आता तुम्ही सांगितलेलं जो प्रॉब्लेम आहे, तोच त्यांचाही प्रॉब्लेम आहे, की बाहेर पडायचं नाहीये. तुम्ही सांगताय त्याप्रमाणे शारीरिक अंतर पाळायचंय. आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो. पार्किंगमध्ये जरी जायचं म्हटलं, तरी पार्किंगमध्ये सुद्धा एवढा स्पेस आम्हाला मिळू शकत नाही. करू तर शकत अशा नाही. वेळेस काय करू शकतो? तर अशा वेळेस करू शकतो आपण एवढंच, की शतपावली करणे आणि या शतपावलीचं सुद्धा मी जे सांगितलं तुम्हाला फिट प्रिन्सिपल, त्या फिट प्रिन्सिपलमध्ये असं सांगितलं मी, की टाईम साधारणपणे 30 ते 45 मिनिटाचा असावा. तर हा 30 ते 45 मिनिटाचा टाईम हा कंटिन्युअस नसला तरी चालू शकतो. म्हणजे सकाळी 10-15 मिनिटं, दुपारी 10-15 मिनिटं आणि संध्याकाळी 10-15 मिनिटं. अशा पद्धतीने ओके. डिव्हायडेड डोसेसमध्ये सुद्धा तुम्ही व्यायाम केला, तरी त्याचा सुद्धा बेनिफिट, त्याचा सुद्धा फायदा हा नक्कीच मिळतो. म्हणून व्यायामाचं जर म्हणाल तुम्ही, तर आहे त्या परिस्थितीमध्येच तुम्ही व्यायाम करणं हे अपेक्षित आहे. पण तो खूप महत्वाचा आधारस्तंभ आहे आणि तो जर व्यवस्थित केला गेला, तर नक्कीच मधुमेह हा नियंत्रित राहतो. म्हणून व्यायामामध्ये चालणं-फिरणं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही करू शकत असाल, मार्गदर्शनाखाली ऑफकोर्स आसनं, तर आसनं. नक्कीच ते सुद्धा फायद्याचे हे ठरू शकतं. दुसरा तुमचा प्रश्न आहे, की जे आपण औषधोपचार घेतो, त्याचा हां. दुष्परिणाम स्वादुपिंडावर होतो किंवा नाही. हं, तर त्याचा हं, हं. दुष्परिणाम असं म्हणून नाही, पण आम्ही त्याला सेकंडरी रेझिस्टन्स असं म्हणतो. रेझिस्टन्सचा अर्थ असा, की बरेचसे औषध गोळ्या किंवा बरीचशी औषधे ही मधुमेहामध्ये, आता मी मधुमेह होण्याचे कारण पहिल्यांदा सांगतो, की मधुमेह होण्याचं कारण काय आहे, तर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनचा स्त्राव होत नाही, एक. ज्यामध्ये की टाइप 1 आणि दुसरा आहे टाइप 2, ज्यामध्ये की इन्सुलिनचा स्त्राव होतो, पण ते व्यवस्थित काम करत नाही. काम करत तर नाही. बऱ्याचशा गोळ्या, औषध गोळ्या ह्या इन्सुलिनला काम करायला लावतात आणि बऱ्याचशा औषध गोळ्या तुमच्या स्वादुपिंडातून इन्सुलिनचा स्त्राव वाढवण्यासाठी वापरल्या जातात. तर इन्सुलिनचा स्त्राव वाढवण्यासाठी ज्या वापरल्या जातात औषध गोळ्या, त्यामध्ये रेझिस्टन्स येण्याची शक्यता असते. तो दुष्परिणाम नाही. तो अच्छा. वापरल्यामुळे आलेला रेझिस्टन्स आहे. त्याला दुष्परिणाम असं म्हणता येत नाही. पण अशा ओके. केसमध्ये पुढची स्टेप म्हणून किंवा पुढचं पाऊल म्हणून डॉक्टर तुम्हाला इन्सुलिन घ्यायला सांगतात आणि अशा वेळेस डॉक्टर न बदलता मी असा सल्ला देईन, की तुम्ही इन्सुलिन घेणं हे अपेक्षित आहे. जर अच्छा. इन्सुलिन घेतलं, तर नक्कीच तुम्हाला मधुमेह नियंत्रित ठेवून होणारे दुष्परिणाम हे तुम्ही टाळू शकता. म्हणून दुष्परिणाम असं म्हणणार नाही, पण बऱ्याच अंशी त्याला आपण असं म्हणू शकू, की त्याचे शॉर्टकमिंग्ज आहेत. त्या औषध गोळ्यांचे काही शॉर्टकमिंग्ज आहेत आणि त्या ओके. शॉर्टकमिंग्जमुळे कदाचित आपल्याला औषध गोळ्या ह्या बदलाव्या लागतात. पण एखाद्या रुग्णामध्ये किंवा बरेचसे असे मी रुग्ण बघतो, की साधारणपणे 30-30, 40-40 वर्ष ते त्या औषध गोळ्या वापरतायत, पण त्याच्यावर दुष्परिणाम नाहीत. कदाचित त्यांनी मधुमेह नियंत्रित ठेवल्यामुळे, त्या औषध गोळ्यांमुळे ते दुष्परिणाम सुद्धा टाळू शकले आहेत.
त्यामुळे हा फार मोठा गैरसमज आहे की औषध गोळ्यांमुळे मधुमेह रुग्णांवरच्या शरीरावर किंवा स्वादुपिंडावर काही दुष्परिणाम होतात. तर दुष्परिणाम होत नाहीत. रेझिस्टन्स म्हणून हे शॉर्टकमिंग आहे, औषध गोळ्यांचीच शॉर्टकमिंग आहे आणि ती प्रत्येकात असेलच असं नाही. काही रुग्णांमध्ये येते, काही रुग्णांमध्ये येत नाही. थँक्यू सर, थँक्यू. नमस्कार. एक बेसिक प्रश्न आहे, डायबिटीस हे अनुवंशिक आहे का? आणि दुसरा प्रश्न आहे, आता जे फार्माचे वगैरे मेडिसिन टॅबलेट्स वगैरे मिळतात, तसे एक जेनरिक मेडिसिन आपल्या भारतामध्ये चालू झालेलं आहे. तर त्यांच्या किमतीमध्ये बराच फरक आहे. तर ते जेनरिक मेडिसिन इफेक्टिव्ह आहेत का? आणि एक 7-8 मेडिसिन कॉमनली यूज होतात भारतामध्ये, परंतु जेनरिक मध्ये ते मिळत नाहीत. तर ते इफेक्टिव्ह आहेत का? तुमचा पहिला प्रश्न आहे जो तुम्ही विचारला की मधुमेह हा अनुवंशिक आहे का? तर मधुमेहाचे जे 2 प्रकार सांगितले मी, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 2 चा जो प्रकार आहे त्यामध्ये अनुवंशिकता ही पाहिली जाते. म्हणजे टाईप 2 चा मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबामध्ये मधुमेहाचा इतिहास असतो आणि त्यावेळेस अनुवंशिकता हे कारण असतं. पण टाईप 1 साठी अनुवंशिकता हे कारण नाही. टाईप 1 च्या पेशंट्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या कुटुंबामध्ये मधुमेहाचा इतिहास हा दिसत नाही. पण खरंच आहे, अनुवंशिकता हे कारण आहे मधुमेह होण्याचं. टाईप 2 चा मधुमेह जो होतो तो अनुवंशिकतेमुळेच होतो. तुमचा दुसरा प्रश्न आहे की जेनेरिक आणि ब्रँडेड यापैकी कोणतं चूज करावं? तर जेनेरिक हे स्वस्त का असतात आणि ब्रँडेड हे महाग का असतात? तर याचं साधं उदाहरण देतो मी, की तुम्हाला जर घड्याळ वापरायला सांगितलं तर तुम्ही म्हणता की मला टायटनचं हवंय म्हणून. तर टायटनचं जर घड्याळ घ्यायला गेलात तुम्ही तर ते ब्रँडेड असल्यामुळे ते कॉस्टली असतं. आणि तसंच एखादं घड्याळ जे की फक्त तुम्हाला वेळ दर्शवतं ते स्वस्तात सुद्धा मिळू शकतं. तर हाच काहीसा फरक जेनेरिक आणि ब्रँडेड मध्ये सुद्धा आहे. क्वालिटीचा हा फार मोठा इश्यू आहे की जेनेरिक मध्ये खरंच क्वालिटी कंट्रोल केलं जातं किंवा नाही. जर जेनेरिकची मात्रा त्या औषधांची ती तेवढीच असेल आणि तशीच असेल तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट हे मिळतातच आणि बरेचसे रुग्ण वापरतात सुद्धा. जेनेरिक वापरू नये असं कोणीच सांगितलेलं नाहीये. जेनेरिक वापरू शकता आणि जेनेरिकमुळे रिझल्ट सुद्धा मिळतात. फक्त एवढंच आहे की त्याच्यात लिहिली गेलेली मात्रा, औषधांची मात्रा आणि औषधे हे तेवढ्याच प्रमाणात आणि तशीच जर असतील तर नक्कीच जेनेरिक औषधं वापरून सुद्धा तुम्ही तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण किंवा रिझल्ट हे मिळू शकतात. तुमचा अजून एक प्रश्न होता की बरेचसे औषधं हे जेनेरिक मध्ये मिळतात आणि बरेचशी औषधं हे जेनेरिक मध्ये मिळत नाहीत. त्याचं कारण असं आहे की पेटंट म्हणून एक विषय आहे. हे पेटंट जर ऑफ झालेलं असेल म्हणजे पेटंट जर संपलेलं असेल तरच त्याचं जेनेरिक प्रोडक्शन ही ती कंपनी करू शकते. जर त्याचं पेटंट ऑफ झालेलं नसेल, अजूनही ते ड्रग जर पेटंटेड असेल तर ते ड्रग किंवा ते औषध हे तुम्हाला जेनेरिक मध्ये मिळू शकणार नाही. आणि त्याचंच कारण आहे बहुधा की बरेचसे औषध गोळ्या किंवा बरेचसे औषधं हे तुम्हाला जेनेरिक मध्ये मिळत नाही. पण जे जेनेरिक मध्ये मिळतात ते जर तुम्ही घेतलेत आणि त्याचा जर रिझल्ट व्यवस्थित येत असेल तर नक्कीच तुम्ही जेनेरिकची सुद्धा औषधे घेऊ शकता. भारत म्हणजे फार्मा कंपनीचं एक बिझनेस सेंटर झालेलं आहे समजा. तर जे पेटंट नसलेले समजा असतील आणि जर जेनरिक ह्याच्यामध्ये जर होत असेल तर म्हणजे असं जेनरिक मध्ये जे मेडिसिन तयार करून किंवा तयार होऊन जर समजा ते भारताच्या ह्याच्यात जर समजा ते मार्केट झाले तर भारताच्या अर्थव्यवस्थेला पण मदत होईल. तसंच आहे सर. सध्या जे तुम्ही जेनेरिक बघितलं तर ते बऱ्याचशा जेनेरिकचा अर्थच काय आहे की पेटंट ऑफ झाल्यानंतर ते औषध कोणीही निर्माण करू शकतं. आणि अशी औषध निर्माण कंपनी ही भारतातलीच नाही, या मल्टीनॅशनल कंपनीचे सुद्धा बरेचसे जेनेरिक प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे एकच कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी ही ब्रँडेड सुद्धा काढते आणि जेनेरिक सुद्धा काढते. तर दोन्ही असतात त्यांचे प्रोडक्शन. फक्त पेटंटचा इश्यू आहे. आणि तुम्ही म्हटल्यासारखं अर्थव्यवस्थेबद्दल जर बोलायचं तर खरंच आहे, भारतातल्या औषध निर्माण कंपनींनी स्वतःचे असे जेनेरिक औषधं काढणं गरजेचं आहे, ज्यामुळे की पेशंटचा सुद्धा फायदा होईल आणि ज्यामुळे की औषध निर्माण कंपन्यांचा सुद्धा फायदा होईल. भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याची मदत होईल. नक्कीच असा विचार करायला काहीच हरकत नाही. कारण आता 1MG ह्या कंपनीचं म्हणजे टाटानीच कोलॅबोरेशन केलेलं आहे 1MGचं. बरेचसे जेनरिकचं हे करतात. तर टाटा समजा जेनरिक मध्ये उतरले असेल तर बऱ्यापैकी अवेलेबिलिटी होऊ शकते. नाही पण 1MG किंवा बाकीचे जे आहेत फार्मसी ह्या ऍप आहेत त्याच्यातून तुम्हाला फक्त मिळेल की कुठला प्रॉडक्ट आहे किंवा कुठला औषध आहे म्हणून. त्यांनी स्वतः निर्माण करणं हे तो त्यांचा इश्यू आहे.
ते जर त्यांनी केलं तर नक्कीच तेही फायद्यात राहतील आणि पेशंट सुद्धा फायद्यात राहतील. अगदी अगदी बरोबर. अगदी. धन्यवाद. सर थँक्यू. खूप खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मला एकच विचारायचं आहे धन्यवाद. की मी स्वतः डायबिटिक पेशंट आहे. कोविड पॉझिटिव्ह पण होते. पण नेहमीच कोविड पेशंटनी आयुर्वेदिक औषधं घ्यावीत का घरगुती? विशेषतः कारली, मेथी, ते इंद्रजव वगैरे हे सांगितलं जातं. तर तसा उपाय जर करत राहिलो आपण ॲलोपॅथी सोबत तर काही फायदा होतो का? हा माझा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एखाद्या आयुर्वेद तज्ञाला विचारायला पाहिजे, कारण आयुर्वेद हा माझा विषय नाही. तरी सुद्धा सांगतो की मधुमेह जर नियंत्रित ठेवला, शास्त्र कुठलंही असो, आयुर्वेदिक असो, ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, कुठल्याही शास्त्रानुसार जर तुम्ही औषध गोळ्या घेतल्यात आणि तुमच्या मधुमेह जर नियंत्रित ठेवलात तर नक्कीच तुम्हाला कोविड-19चं इन्फेक्शन होणार नाही. आणि दुर्दैवानं जर झालंच तरी सुद्धा त्यावर तुम्ही नक्कीच मात करू शकाल, केवळ तुमचा जर मधुमेह नियंत्रित ठेवलात तर. तुमचा प्रश्न असा आहे की बाकीचे कारले किंवा हे घ्यावे किंवा नाही, तर कारल्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा खराच उपयोग आहे की नाही हे फक्त आयुर्वेद तज्ञ सांगू शकतील, मी सांगू शकणार नाही. मी एवढंच सांगेन की तुम्हाला दिलेल्या तज्ञांनी औषध गोळ्या किंवा तुम्हाला तज्ञांनी जर दिलेलं असेल इन्सुलिन तर त्याची मात्रा कमी जास्त करू नका, ती व्यवस्थितरित्या घ्या, त्याचा डोस व्यवस्थित घ्या, ते वेळच्या वेळेवर घ्या आणि रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासणी करून ते नियंत्रित ठेवा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद. सर माझा प्रश्न असा आहे की आपण इन्शुलिन घेतो, हो. हे इन्शुलिन जेवणाच्या किती वेळ अगोदर घ्यावं, म्हणजे नेमकं किती अंतर असायला पाहिजे इन्शुलिन आणि जेवणामध्ये, आणि जर समजा आपण घेऊ शकलो नाही तर जेवणानंतर घ्यावं का आणि ते किती अंतराने घ्यावं? ते इन्सुलिनचे अॅनालॉग्स जे आहेत ते इन्सुलिनचे अॅनालॉग तुम्ही जेवणाच्या आधी इमिजिएटली घेतले तरी चालतात. पण काही इन्सुलिन हे साधारणपणे तुम्हाला 20 ते 25 मिनिटं आधी घ्यावं लागतं, जेवणाच्या आधी. जर जेवणाच्या आधीचं तुमचं इन्सुलिन हे चुकलं असेल तर मी असा सल्ला देईन की तुमचं नंतरचं इन्सुलिन हे नंतरचा जो डोस आहे त्याच वेळेस घ्यावा. याचं कारण असं आहे की तुमचं जेवण आणि इन्सुलिन यामध्ये जर मिसमॅच झाला तर हायपोग्लायसिमिया किंवा रक्तशर्करा कमी होण्याचा धोका हा जास्त असतो. आणि हायपरग्लायसिमिया किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे होणारे दुष्परिणाम हे लॉंग टर्मचे. लॉंग टर्मचा अर्थच असा आहे की तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कंटिन्युअस जर 4-5 वर्ष राहिलं तरच तुमचे दुष्परिणाम होतात, रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असलं तर. पण रक्तातलं साखरेचं प्रमाण जर कमी झालं, हायपोग्लायसिमिया जर झालं तर त्याच्यामुळे लक्षणं जी आढळतात किंवा त्याच्यामुळे जी लक्षणे दिसतात ती इमिजिएट दिसतात आणि ते धोकादायक सुद्धा आहे. आणि म्हणूनच जर तुमचं इन्सुलिन चुकलेलं असेल तर त्या दिवसाचा डोस तसाच ठेवा आणि संध्याकाळचा डोस घ्या. लगेच तुमचा इन्सुलिनचा तो डोस हा घेऊ नका. आणि जर घ्यायचा असेल तर जेवणाच्या आधी घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जर इन्सुलिन अॅनालॉग्स प्रिस्क्राईब केले असतील, डॉक्टरांनी जर लिहून दिले असतील इन्सुलिन अॅनालॉग्स, तर ते लगेच तुम्ही जेवणाच्या आधी घेऊ शकता. पण इतर इन्सुलिनसाठी साधारणपणे 20 ते 25 मिनिटं आधी घेणं हे खूप गरजेचं आहे. पण तसं सुद्धा सल्ला न देता मी असं सांगतो की जेवणाच्या आधी इन्सुलिन घ्या आणि ताबडतोब जेवण करा. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेस रुग्ण हे विसरून जातात. म्हणजे 20-25 मिनिटाचं अंतर जे मी सांगतोय ते जर त्यांच्या लक्षात राहिलं नाही, एखाद्या वेळेस काय होतं, बऱ्याच वेळेस तुम्ही इन्सुलिन घेता आणि लक्षात राहत नाही की आपण इन्सुलिन घेतलेलं आहे. काही कामानिमित्त आपण ते जेवण टाळतो आणि अशा वेळेस तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून सगळ्यात चांगली प्रॅक्टिस किंवा सगळ्यात चांगली सवय अशीच आहे की इन्सुलिन हे जेवायला बसताना त्याच वेळेस घेणे आणि ताबडतोब तुमचं जेवण करणे. आणि दुर्दैवानं किंवा नकळत तुम्ही जर विसरला असाल तर त्या दिवशीचा डोस किंवा त्या वेळचा डोस हा टाळणे आणि त्याच्यानंतरचा डोस हा रेग्युलर प्रमाणे घेणे. अतिशय चांगलं सेशन झालं सर, तुमचं अभिनंदन करतो. मला एक छोटा प्रश्न असा आहे की कोविड आणि डायबिटीस जेव्हा तुम्ही पाहत होता पेशंट्स, तर होम आयसोलेशन मध्ये असलेल्या पेशंट्समध्ये आणि ॲडमिटेड पेशंट्समध्ये त्यांची जी काही एक्झिस्टिंग औषधं आहेत त्याच्यामध्ये फार प्रमाणात बदल करावा लागला का ड्युरिंग कोविड? होम आयसोलेशन कोणाला आणि हॉस्पिटलायझेशन किंवा ज्याला ऍडमिशन करायला लागलं याच्यामध्ये बराचसा फरक आहे. त्याचं कारण असं जसं आपण लक्षणं बघताना बघितले की माइल्ड स्वरूपाची जर लक्षणं असतील तर बऱ्याच जणांना आम्ही होम आयसोलेशन हे सांगितलं होतं, पण आता तशा गाईडलाईन्स नाहीत. आता तुम्हाला लक्षणं असतील तर सेंटरमध्येच आयसोलेट करणं हे गरजेचं आहे. पण दुसऱ्या लाटेपर्यंत आपण बऱ्याच जणांना, बऱ्याच कोविडच्या रुग्णांना, मधुमेह रुग्णांना होम आयसोलेशन सुद्धा सांगितलं होतं. त्या होम आयसोलेशन मध्ये त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे दर 4 तासाला चेक करणं हे खूप गरजेचं होतं आणि त्यानुसारच त्यांच्या औषध मात्रा त्या बदलण्याची किंवा इन्सुलिनचा डोस बदलण्याची आवश्यकता होती. पण होम आयसोलेशन मध्ये फार कमी प्रमाणात
डोस बदलणे किंवा डोस वाढवण्याची ही गरज होती. त्याचं कारणही असं की त्यांचे माइल्ड इन्फेक्शन होते. त्यांचं म्हणजे कोविड-19चं इन्फेक्शन हे फार सिव्हिअर प्रमाणाचं नव्हतं. पण हॉस्पिटलाइज पेशंट किंवा ज्यांना ऍडमिट केलं गेलं त्यांच्यामध्ये मात्र बऱ्याच जणांच्या औषध गोळ्या बंद करून आम्हाला इन्सुलिन द्यावं लागलं. बऱ्याच जणांना ज्यांना इन्सुलिन होतं त्यांचा इन्सुलिनचा डोस वाढवावा लागला. ह्या गोष्टी ह्या हॉस्पिटलाइज किंवा ऍडमिटेड पेशंटमध्ये ह्या जास्त प्रमाणात दिसल्या. आणि खरंच आहे, मी जसं सांगितलं की घातक लक्षणे आणि ज्यांचा मधुमेह नियंत्रित नव्हता, साधारणपणे रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित नव्हतं, अशा पेशंट्सना किंवा अशा रुग्णांना ही घातक लक्षणे जास्त दिसली. त्यांच्यावर होणारा दुष्परिणाम हा सुद्धा जास्त दिसला. रक्तातले फ्लक्च्युएशन म्हणजे रक्त शर्करा कमी होणे किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढणं, हे फ्लक्च्युएशन सुद्धा जास्त होते. आणि या फ्लक्च्युएशन्समुळेच कदाचित औषधोपचार हा बदलावा लागला किंवा औषधोपचार हा इन्सुलिनवर त्यांना शिफ्ट करावा लागला. तर ऍडमिटेड पेशंटमध्ये खरंच आहे की औषधोपचार हा बराचसा बदलावा लागला. पण होम आयसोलेशन किंवा घरी विलगीकरण करणाऱ्यांना एवढं करावं लागलं नाही. थँक्यू सर, थँक्यू. दीक्षित सर आणि दिवेकर मॅडम दोघांची थेरी वेगळी. तर दर 2 तासाला 2-3 तासाला खाणं ठीक असतं का दिवसातनं 2दा जेवणं ठीक असतं? डायबेटीस आहे, मागच्या 10 वर्षापासून समजा डायबेटीस आहे, तर दर 2-3 तासाला काहीतरी खाणं ठीक का 2 वेळेस जेवणं ठीक? आपण याची 2 याच्यामध्ये कॅटेगरी करू. पहिलं की मधुमेही रुग्ण आहे किंवा मधुमेही रुग्ण नाही. तर जे मधुमेही रुग्ण नाहीत त्यांच्यासाठीचा जो डाएट आहे, तो डाएट म्हणजे आपण पूर्वीपासून जर बघितलं तर साधारणपणे सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं 3 वेळेचं जेवण हे पूर्वीपासूनच आहे. आणि पूर्वीची जीवनशैली जर बघितली तर त्यानुसार आपण पूर्वीच्या लोकांचं जीवनशैली आणि आहार हा जर बघितला तर त्या पद्धतीनं ते ओबेज नव्हते किंवा ते स्थूल नव्हते. तर 3 वेळेचं जेवण करून सुद्धा आणि व्यायामाचा अंतर्भाव करून किंवा त्यांच्या जीवनशैलीमुळे कदाचित त्यांची स्थूलता नव्हती किंवा त्यांचं वजन हे जास्त नव्हतं. तर जे मधुमेही नाहीत त्यांनी साधारणपणे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण हे करणं आणि याचबरोबर व्यायामाचा अंतर्भाव करणं म्हणजेच जीवनशैली बदल करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तसं जर केलं तर नक्कीच तुमचं वजन हे नियंत्रित ठेवू शकता. कारण आहाराचा मेन म्हणजे आहार आपण का विचारात घेतो तर वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित किंवा संतुलित ठेवण्यासाठी. म्हणून तुम्हाला जर वजन नियंत्रित ठेवायचं असेल, वजन संतुलित ठेवायचं असेल तर आहार किती घेता हा फार महत्वाचा प्रश्न आहे. आहार किती वेळा खाता यापेक्षा सुद्धा आहार किती घेता, किती कॅलरीज घेता आणि त्या घेतलेल्या कॅलरीज ह्या तुम्ही खर्च करता का किंवा नाही, व्यायामाचा अंतर्भाव आहे का नाही, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. वजन जर संतुलित किंवा नियंत्रित ठेवायचं असेल आणि तुम्हाला जर स्थूल किंवा ओबेज व्हायचं नसेल तर या दोन्हीमध्ये बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आहार आणि व्यायाम. तर आहार हा किती असावा यापेक्षा सुद्धा कशा प्रकारे घ्यावा आणि किती वेळा घ्यावा हे महत्वाचं आहे. तुम्ही जर आहार तेवढाच ठेवला, तुम्ही जर कॅलरी तेवढीच ठेवली आणि जर ती विभागून घेतली 2-3 वेळेला तर त्यामुळे तुमचं वजन संतुलित होतं. पण नुसत्या आहारावर नाही तर तुम्हाला व्यायाम करणं हे सुद्धा अपेक्षित आहे. आता दुसरं आहे की मधुमेही रुग्णांनी काय करावं. तर मधुमेही रुग्णांसाठी दर 2 तासाला खायची अशी आवश्यकता नाही. मधुमेही रुग्णांनी स्वतःच्या कॅलरीज ह्या काउंट करणं गरजेचं आहे. आता हे कॅलरीज काउंट करताना तुमचं वजन किती आहे हे अवलंबून आहे, हे याच्यावर अवलंबून आहे. तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाणचे फ्लक्च्युएशन्स म्हणजे कधी कमी होतं आणि कधी जास्त होतं हे बघणं गरजेचं आहे. तुम्हाला औषध गोळ्या आहेत किंवा तुम्हाला इन्सुलिन दिलं गेलेलं आहे, ते इन्सुलिन किती वेळाचं आहे, तुमच्या औषध गोळ्या किती वेळाच्या आहेत, या सगळ्यावर तुमचं जेवणाच्या फ्रिक्वेन्सी किंवा जेवणाच्या वेळा ह्या ठरतात. तरी सुद्धा साधारणपणे इन जनरल मधुमेही रुग्णांनी सुद्धा सामान्यांप्रमाणेच सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये सुद्धा कॅलरीचं डिव्हिजन करणं हे खूप गरजेचं आहे. आता मधुमेही रुग्णांनी हे डिव्हिजन करणं का गरजेचं आहे, कारण मधुमेही रुग्णांमध्ये बऱ्याच वेळेस फ्लक्च्युएशन्स म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम कमी होणे किंवा एकदम वाढणे हे खूप जास्त असतं. कदाचित औषध गोळ्यांमुळे किंवा कदाचित त्यांच्या मधुमेहामुळे. म्हणजे मधुमेह जर लॉंग टर्मचा असेल, आता जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की 10 वर्षापासूनचा मधुमेह, तर 10 वर्षापासूनचा मधुमेह असेल तर ते फ्लक्च्युएशन्स हे जास्त असतात. ते रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी अधिक होणं हे खूप जास्त असतं, ज्यालाच आम्ही ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी असं म्हणतो. आणि नवीन असे अभ्यासिका आलेले आहेत की या ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी जर जास्त असेल तर त्याची सुद्धा दुष्परिणाम होण्याची चान्सेस हे खूप जास्त असतात. आणि ही ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी जर कमी करायची असेल तर तुम्ही जेवणाची विभागणी 3 ते 4 वेळा करणं गरजेचं आहे. म्हणून दर 2 वेळाला खाणं किंवा 2 वेळाच खाणं यापेक्षा, दर 2 तासांनी खाणं किंवा 2 वेळाच खाणं यापेक्षा सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित जीवनशैली ठेवली, सकाळ, दुपार, संध्याकाळ असं जर 3 वेळेला तुमचं जेवण केलं आणि हे जेवण सुद्धा ठरलेली कॅलरीज फक्त त्याचे डिव्हिजन असं जर केलं
तर नक्कीच तुमचं वजन तुम्ही नियंत्रित ठेवू शकता, वजन संतुलित ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुमचा मधुमेह सुद्धा नियंत्रित ठेवू शकता. आता दिवेकरांचं आणि दीक्षितांचं तुम्ही नाव घेतलं त्यामुळे सांगतो. दीक्षितांचा जो फॉर्म्युला आहे तो डॉक्टर श्रीकांत जिचकारांचा आहे. डॉक्टर श्रीकांत जिचकार असं सांगतात की हा फॉर्म्युला मधुमेही रुग्णांसाठी नाही, तो अशा लोकांसाठी आहे जे की मॉर्बिड ओबेज आहेत. मॉर्बिड ओबेजचा अर्थच असा आहे की ज्यांचा BMI किंवा बॉडी मास इंडेक्स हा 30 ते 35 पेक्षा जास्त आहे. म्हणजे साधारणपणे जनसामान्यांच्या भाषेत बोलायचं तर आपलं वजन जर 100 पेक्षा जास्त असेल, 90 पेक्षा जास्त असेल, तर त्याला मॉर्बिड ओबेज असं म्हटलं जातं. आणि अशा लोकांसाठी म्हणून ते म्हणतात की 2 वेळात जर जेवण केलं तर कदाचित कॅलरीज कंटेंट हा कमी होतो आणि ह्या कॅलरीज कंटेंट कमी झाल्यामुळं तुमचं वजन हे कमी होण्यास मदत होते. आणि वजन कमी करण्यासाठी म्हणूनच तो फॉर्म्युला सांगितला गेला. पण त्याचबरोबर त्या फॉर्म्युला बरोबर व्यायाम करणं हे सुद्धा तेवढंच अपेक्षित आहे. व्यायाम जर नसेल तर तुमचं वजन नुसत्या 2 वेळच्या जेवणानं कमी होणार नाही. म्हणून कॅलरीज किती घेताय, तुम्ही जेवण किती करताय हे महत्वाचं आहे. जेवण किती वेळा करताय हे महत्वाचं नाही. म्हणून मधुमेही रुग्णांनी सुद्धा 3 वेळा जेवण करणं गरजेचं आहे. आणि जर मधुमेह नसेल आणि तुमचं वजन जर संतुलित किंवा नियंत्रित ठेवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही 3 वेळा जेवण करणं हे गरजेचं आहे. याचं कारणच असं की होणाऱ्या ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी किंवा होणारे ग्लायसेमिक फ्लक्च्युएशन्स, रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम कमी होणे किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण एकदम वाढणे, हे कमी जास्त होण्याची शक्यता ही तेव्हाच कमी असू शकते जर तुम्ही फ्लुएंटली तुमच्या कॅलरीजचं डिव्हिजन केलं तर त्याच्यासाठी म्हणून 3 वेळाची जेवणाची विभागणी हे सगळ्यात उत्तम आणि योग्य आहे. सर एक विचारायचं आहे अजून. विचारा सर. हा सर हा प्रश्न माझा नाहीये, माझ्या मिसेसच्या वतीने मी विचारतोय. ऍक्च्युली त्याने विचारलं तरी चालतंय सर. ऍक्च्युली तिला डायबिटीस आहे आणि ऍसिडिटीचा भयंकर त्रास होतो. तर ती म्हणते की ऍसिडिटी आणि डायबिटीसचा काय संबंध आहे, कारण ती दर 1.5-2 तासाला म्हणजे दर 1.5 तासाला किंवा 1 तासाला खातीच आहे थोडं थोडं. याचे 2 कारण आहेत ऍसिडिटी होण्याचे. एक, किती वर्षापासून डायबिटीस आहे साधारण? 5 वर्ष. तर 4 ते 5 वर्षाच्या डायबिटीस नंतर साधारणपणे तुमच्या रक्तातल्या साखरेच्या प्रमाणामुळे तुमच्या आतड्यांची हालचाल ही कमी होते आणि ही आतड्यांची हालचाल कमी झाल्यामुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला वापरण्यात येणाऱ्या औषध गोळ्या, बऱ्याच अशा अँटी डायबिटिक किंवा मधुमेहासाठी वापरल्या जाणाऱ्या औषध गोळ्यांमुळे सुद्धा ऍसिडिटी ही होतेच. तर ते 2 कारण आहेत. जर तुम्ही व्यायाम केला, तुम्ही चालणं फिरणं ठेवलं, तुम्ही जर जाड असाल, स्थूल असाल, तुमचं वजन जर कमी केलं आणि जेवण हे दर 2 तासापेक्षा सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे जर 3 वेळा केलं तर नक्कीच तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होण्याला मदत होईल. कारण आतड्यांची हालचाल जर कमी झाली तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो. दुसरी गोष्ट की जर तुम्ही औषध गोळ्या घेत असाल तर त्या औषध गोळ्या ह्या व्यवस्थितरित्या तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर त्या जर व्यवस्थितरित्या घेतल्या तरी सुद्धा तुमच्या ऍसिडिटीचा त्रास हा बऱ्यापैकी कमी होईल. आणि व्यायाम जर केलात तर त्या व्यायामाने, म्हणजे फक्त चालणं फिरणं हे जरी केलं तरी याच्यानेही बराचसा ऍसिडिटीचा त्रास हा कमी होईल. आणि तुमची लाईफस्टाईल, जीवनशैली बदल करणं हे खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं पाहण्यात आलंय की ऍसिडिटीचा त्रास हा जीवनशैलीमुळे सुद्धा होतो. म्हणजे रात्रीचं जागरण किंवा बाकीचा ताणतणाव या गोष्टीमुळे सुद्धा ऍसिडिटीचा त्रास होणं हे खूप असतं. तर ती जीवनशैली बदल जरी केली तरी सुद्धा तुम्हाला ऍसिडिटी क्लिअर करायला बरीचशी मदत होऊ शकते. थोडक्यात सांगायचं तर आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे ते बायोलॉजिकल क्लॉक जर व्यवस्थितरित्या वापरलं गेलं आणि ते व्यवस्थित ठेवलं गेलं तर हे ऍसिडिटी किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमुळे होणारे रोग आहेत ते बरेचसे आपण टाळू शकतो. हे बायोलॉजिकल क्लॉकच काय की सकाळी आपण उठून दिवसभर काम करणे आणि रात्री 9:30, 10 किंवा 11 पर्यंत झोपणे असं अपेक्षित आहे. पण बऱ्याचशा सोशल मीडियामुळे किंवा बऱ्याचशा टीव्ही सिरियल्स आणि ह्या गोष्टींमुळे आपण रात्रही जागतो. रात्रीचं जागरण हे वाढलेलं असतं, दिवसाची झोप आहे, या सगळ्याच गोष्टीमुळे बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्यामुळे सुद्धा बरेचसे असे त्रास हे होतात. तर हे बायोलॉजिकल क्लॉक जरी तुम्ही व्यवस्थित केलं आणि त्याचा वापर जरी व्यवस्थितरित्या करून घेतलात तर नक्कीच ऍसिडिटी सारख्या गोष्टी सुद्धा तुम्ही कमी करू शकता. धन्यवाद सर. मध्ये आपण जे पाहिलं ना की कोविड झाल्यानंतर कोविडच्या ट्रीटमेंटमुळे ग्लुकोकॉर्टिकॉइड्समुळे वगैरे जे डॉक्टरांनी सांगितलं, तर त्यामुळं आपण प्रिडिस्पोज होतो. पण जर समजा आपल्याला पूर्वीचा अजिबात काही डायबिटीस वगैरे नाहीये, काही हिस्ट्री नाही, अनुवंशिकता पण नाहीये, पण कोविड झाला आणि कोविडची ट्रीटमेंट घेत असताना ब्लड शुगर वाढलं, तर मग तो एकदम आपण डायबिटिकच होतो का? आपण कोविडची लक्षणं वगैरे सगळी संपल्यानंतर, ट्रीटमेंटही आपली संपल्यानंतर आपल्याला परत ते कंट्रोल करता येईल की तो परमनंट पुन्हा आपल्याकडे तो डायबिटीस राहीलच? तुम्ही सांगितलं की बीटा सेल्स वरती परिणाम झाला समजा कोविडचा,
किंवा कोरोनाचा, तर मग अवघड असेल हे कबूल आहे. पण समजा ते न होता सुद्धा आपल्याला केवळ तुम्ही सांगितलं त्या लॉजिस्टिक्सनुसार, डाएटनुसार, व्यायामानुसार डायबिटीस कंट्रोल करता येईल का कोविड पश्चात? पहिला प्रश्न सर की कोविड पश्चात झालेला मधुमेह हा कितीपर्यंत राहील यासाठी जोपर्यंत शास्त्रीय अभ्यास होणार नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही, कारण कोविडचा एक्सपिरियन्स हा हार्डली आपल्याला 1.5 ते 2 वर्षाचा आहे. आणि आम्ही जे डे टू डे प्रॅक्टिसमध्ये कोविड पश्चातचे मधुमेहाची रुग्ण बघतो ते लास्ट 6 मंथ्स मधले आहेत. कारण पहिल्या लाटेनंतर आलेले किंवा दुसऱ्या लाटेनंतर आलेले. आता यांचा मधुमेह कुठपर्यंत राहील हे सांगता येणार नाही. तुम्ही जसं उदाहरण दिलं की एखाद्या मनुष्याला अनुवंशिकता नाही, तो स्थूल नाही, त्याला ताणतणाव नाही, म्हणजे जी होण्याची कारणं आहेत ती नाही, पण तरी सुद्धा कोविडमध्ये त्याला स्टिरॉइडचा वापर सुद्धा व्यवस्थितरित्या केला गेला आहे, तरीही त्याचे रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलंय आणि कोविड पश्चात तो मधुमेह म्हणून रुग्ण आहे. तर याचं कुठपर्यंत राहील हे सांगता येणार नाही, पण नक्कीच डाएट अँड एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे जर केलं तर तुमचा मधुमेह हा नियंत्रित ठेवू शकतो. आणि बऱ्याच जणांचे ऑफ द टॅबलेट म्हणजे आपण टॅबलेट्स किंवा औषध गोळ्या ह्या बंद सुद्धा करू शकतो. पण बंद केला याचा अर्थ तुमचा मधुमेह गेला असं नाही. वन्स यू आर डायबिटिक मीन्स यू आर लाईफ टाईम डायबिटिक. डायबिटीस रिव्हर्सल म्हणून हा एक प्रकार आहे ज्याच्याबद्दल सुद्धा बरेचसे गैरसमज आहेत. आता डेफिनेशन सायंटिफिक लँग्वेज मध्ये असं सांगितलं जातं की डायबिटीस रिव्हर्सलचा अर्थ असा आहे की 6 महिन्यापर्यंत तुम्हाला जर औषध गोळ्या नाही लागल्या तर यू हॅव रिव्हर्स्ड युअर डायबिटीस. बट इट्स नॉट लाईक दॅट. बिकॉज आम्ही असे बरेचसे पेशंट्स बघितलेले आहेत की ज्यांना 6 महिने ऑफ द टॅबलेट त्यांचं इन्सुलिन बंद केलंय, पण 7व्या महिन्यानंतर पुन्हा त्यांची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की तुमची जीवनशैली कधी बदलेल, तुम्हाला ताणतणाव कधी येईल किंवा तुमच्या व्यायामाचा अभाव कधी असेल, यामुळे सुद्धा तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे. आणि मी जसं आता दाखवलं स्लाइडमध्ये की कोरोनाच्या व्हायरसमुळे जर बीटा सेलवर अफेक्शन झालेलं असेल आणि कदाचित त्या बीटा सेल ह्या अफेक्टेड झाल्यामुळे जर रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल तर एक 6-7 महिन्यानंतर तुमच्या औषध गोळ्या बंद झाल्यानंतर सुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असू शकतं कदाचित. म्हणून जर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यवस्थित ठेवलं, डाएट अँड एक्सरसाइज ठेवलं तर नक्कीच औषध गोळ्या, इन्सुलिन हे कमी करू शकता. हे कदाचित बंदही करू शकाल. पण जरी बंद केलं एखाद्या डॉक्टरनी तरी तुमचा मधुमेह गेला असं न गृहीत धरता तुम्ही वेळच्या वेळेवर रक्त शर्करा तपासणी करणं गरजेचं आहे. HbA1c ची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आणि आनंदच आहे जर तुमची रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहिलं तर तुम्ही नक्कीच मधुस्नेही व्हाल. पण जर तुमच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असेल तर औषध गोळ्या घेणं हे अपेक्षित आहे. औषध गोळ्या घेणं हे गरजेचं आहे. थँक्यू. 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 मी आता पुढील कार्यक्रमाचे सूत्र डॉक्टर संतोष कुलकर्णी सरांकडे देतो. धन्यवाद सर. सेशन तर खूप छान झालंच, अर्थात त्यात काही वाद नाही. आपण चॅटबॉक्स मध्ये सुद्धा पुष्कळ प्रतिक्रिया पाहतो आहोत. मी आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब गाठाळ काका यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. या 9व्या सत्रामध्ये मुगळीकरांनी प्रति प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन सर्व श्रोत्यांना अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. कारण मधुमेहाबद्दल लोकांचे गैरसमज खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. असे गैरसमज दूर करण्याकरता असं मार्गदर्शन लाभणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते मार्गदर्शन आज डॉक्टर मुगळीकरांनी केलेलं आहे. मी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रतिष्ठानला सहकार्य करत आलेले आहेत त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.